नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे सगळ्यांच्या आवडीचा असा उन्हाळा स्पेशल मस्त असा मऊ लुसलुशीत टाळ्याला न चिकटणारा आणि भरपूर वेळ मऊ राहणारा असा आंब्याचा शिरा केलेला आहे। भरपूर टिप्स आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्यासाठी इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत। सगळ्यात अगोदर हापूस आंबे असे पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटं घालून ठेवायचे। आंबे हे उष्ण प्रवृत्तीचे असतात म्हणून असे पाण्यामध्ये पहिल्यांदा घालायचे। त्याच्यानंतर वरची जी चिकाची बाजू असते त्यातला चीक काढून ती कट करून घ्यायची। स्वच्छ 2 ते 3 वेळा हे आंबे धुवून घ्यायचेत। इथे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे पुसून घेतलेले आहेत। त्यानंतर हा वरची बाजू आहे ना ती काढून घेतलेली आहे। त्यानंतर इथे जो वरचं साल आहे ना ते मी या प्रकारे काढते। अशा प्रकारे तुम्ही जर साल काढलं ना तर सालीला गर जास्त चिकटत नाही आणि आपला आंबा जास्त वेस्ट होत नाही। आंब्याचा शिरा करायचा म्हणजे आंब्याचा पल्प तर हवाच ना, त्यासाठी म्हणून सगळ्यात अगोदर आपण ह्या आंब्याचा पल्प करून घेणार आहोत। या प्रकारे सगळ्या आंब्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्या या प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण या फोडी करून मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहे आणि याचा पल्प तयार करून घेणार आहे। आता दुसऱ्या पण आंब्याच्या मी सालं काढून त्याच्याही फोडी तयार करून घेते आणि या प्रकारे बारीक चिरून मिक्सर जारमध्ये घालणार आहे। या प्रकारे इथे दोन्ही आंब्याच्या फोडी करून घेतल्यात आणि मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा हा मँगो पल्प इथे तयार झालेला आहे। एका दुसऱ्या वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे। बरोबर 1 वाटी हा मँगो पल्प तयार झालेला आहे। आता हा साईडला ठेवूया। आता एका पातेल्यामध्ये मी त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आता दूध आणि पाणीचं मिश्रण उकळून घ्यायचं आहे। मी आता इथे अर्धा वाटी पाणी का जास्त घेते ते तुम्हाला नंतर मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्या अगोदर इथे मी एक गॅसवरती पॅन गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे। मी सगळे प्रमाण एकाच वाटीने घेतलेले आहे। आता दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते उकळतं आहे तोपर्यंत आपण हा रवा कोरडा भाजून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम गॅसवरती सतत हलवत आपल्याला हा रवा कोरडा पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे। आता मी ज्या वाटीने दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीने इथे मी अर्धा वाटी इथे तूप घेणार आहे। 5 मिनटं मी हा रवा कोरडा पूर्णपणे भाजून घेतलेला आहे। आता त्याच वाटीने मी इथं अर्धा वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला हे तूप ह्याच्यामध्ये घालायचं आहे। फक्त 1 चमचा तूप इथे मी शिल्लक ठेवलेलं आहे, उरलेलं सगळं तूप ह्या रव्यामध्ये घातलेलं आहे। आता हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता पहिल्यांदा आपण रवा कोरडा भाजलेला असल्यामुळे तूप घातल्यानंतर फारसा वेळ लागत नाही रवा भाजायला। फक्त आपल्याला हे तूप असतं की नाही हे रव्यामध्ये पहिले मिक्स होतं आणि नंतर ते व्यवस्थित असं सुटलं जातं। तसं व्हायला लागलं म्हणजे आपला हा रवा परफेक्ट भाजला गेलेला आहे समजायचं आणि एक रवा भाजलेल्याचा मस्त असा सुगंध येतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हलकासा याचा कलरसुद्धा पूर्णपणे बदलतो। हलकासा सोनेरी असा कलर झाला म्हणजे आपला हा रवा परफेक्ट असा भाजून झालेला आहे म्हणून समजायचं। आता मात्र तूप घातल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती सतत हलवत अजून 2 ते 3 मिनटं आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता इथे मी रवा सतत हलवते आणि भाजून घेते आहे। या प्रकारे रवा भाजून घेतलेला आहे आणि हलकासा याचा सोनेरी असा कलर झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त खमंग असा वास पण सुटलेला आहे। रवा आपला इथे आता भाजून झालेला आहे आणि त्या साईडला जे आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण उकळत ठेवलेलं होतं ते सुद्धा परफेक्ट असं व्यवस्थित उकळलेलं आहे। आता पूर्णपणे हा रवा भाजून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं जे उकळलेलं मिश्रण आहे ना ते घालायचं आहे। दूध घातल्यामुळे काय होतं याच्यामध्ये रवा आपला अगदी मऊ होतो आणि शिरा अगदी मऊ लुसलुशीत असा होतो। थोडं थोडं असं मिश्रण हे घालायचं आहे दूध आणि पाण्याचं, एकदम घालायचं नाही आहे नाहीतर गाठी तयार होतात। थोडं थोडं करत घालायचं आणि हलवायचं आहे म्हणजे रवा एकसारखा असा मिक्स होतो, नाहीतर रव्याच्या इथे गाठी तयार होऊ शकतात। आपल्याला हे दूध आणि पाण्याचं पूर्णपणे मिश्रण घालायचं आहे। दूध 1 वाटी आणि 1.5 वाटी पाणी घेतलं आहे। एकूण मी हे 2.5 वाटी घेतलं आहे। 1 वाटी रव्यासाठी मी 2.5 वाटी इथे दूध पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे। बरेच जण इथे एकाला 2 वाटी असंच घेतात आणि पण काय होतं माहिती आहे का, 2 वाटी जरी तुम्ही पाणी किंवा दुधाचं मिश्रण घेतलं तरी पण चालू शकतो,
पण नंतर आपला जेव्हा रवा पहिल्यांदा होताना मऊ होतो आणि बराच वेळ ठेवल्यानंतर तो घशात अडकल्यासारखा किंवा टाळ्याला चिकटल्यासारखा कोरडा असा होत जातो। बराच वेळ मऊ असा आपला हा शिरा राहण्यासाठी याच्यामध्ये अर्धा वाटी मी पाणी जास्त घातलेलं आहे। आता हे पाणी आणि दूध पाण्याचं मिश्रण घातल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची, म्हणजे रवा व्यवस्थित असा फुलतो छानपैकी। आता 2 मिनटं इथे वाफ येऊ दिली आहे, तुम्ही बघू शकता मस्त असा रवा हा फुललेला आहे। त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, मी कच्चेच सगळे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत इथे, तुम्ही तळूनही घालू शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये साखर घालायची, ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी 2 चमचे कमी होईल एवढी साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर हा रवा पूर्णपणे परत मिक्स करून घ्यायचा। साखरेला पाणी सुटतं आणि हे मिश्रण थोडंसं असं ओलसर होतं, मऊ होतं अजून जरासं। पूर्णपणे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे आंब्याचा शिरा करतोय, त्याच्यामुळे आपला आंबा कितपत गोड आहे त्यानुसार साखर थोडी मी इथे कमी 2 चमचे घातलेली आहे, कारण माझा इथे जो आंबा चिरलेला आहे, पल्प काढलेला आहे, तो आंबा गोडसर आहे। पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1-2-3 मिनटं वाफ येऊ द्यायची, त्याच्यामुळे साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरते आणि मस्त असा गोडवा ह्या शिऱ्याला निर्माण होतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो मँगो पल्प काढून घेतलेला आहे तो सगळा घालायचा आहे। हा घातल्यानंतर अजून आपला शिरा अजून गोडसर असा होतो। एकाला एक असं खरं तर प्रमाणे 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी साखर घातली जाते, पण तुमचा आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर थोडीशी कमी जास्त करू शकता। आता मँगो पल्प ह्याच्यामध्ये घातल्यानंतर पूर्णपणे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखा असा हा पल्प सगळ्या शिऱ्याला लागायला पाहिजे। तुम्ही बघू शकता मस्त असं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे। हे पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची, म्हणजे काय होतं ह्या मँगोचा पूर्णपणे फ्लेवर या शिऱ्याला लागतो। सगळ्यात शेवटला आता झाकण काढून घेतलं आहे आणि इथे मी जे 1 चमचा तूप आपण ठेवलेलं ते साजूक तूप याच्यामध्ये घालायचं आहे। सगळ्यात शेवटला असं 1 चमचा साजूक तूप घातल्यामुळे काय होतं ह्या शिऱ्याला ना मस्त अशी चकाकी येते। तुम्ही बघू शकता एक वेगळी शाईन येते आणि छान हा शिरा लागतो पण चवीला छान आणि त्याचबरोबर दिसतो पण छान। तुम्ही बघू शकता मस्त असा ह्याला चकाकी आलेली आहे, एक शाईन आलेली आहे आणि शिरा अगदी मऊसूत आपला झालेला आहे। आणि मुख्य म्हणजे हा बराच वेळ ठेवल्यानंतरसुद्धा असाच मऊसूत राहतो। गॅस बंद केलेला आहे। आता मी वाटीमध्ये हा शिरा काढून घेऊन याची मूद करून घेते। मस्त असा मऊसूत असा शिरा झालेला आहे, एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे। मी सगळ्या परफेक्ट असं प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे हा शिरा बराच वेळ असा मऊसूतच राहतो, टाळ्याला चिकटत नाही किंवा थोड्या वेळानंतर कोरडा असा पडत नाही। नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर। धन्यवाद।